विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्ष मुख्य मराठीचा जो कादंबरी वाङ्मयाचा पेपर आपणास आहे, त्यातील एक महत्त्वपूर्ण कादंबरी म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी आहे. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भात आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. याचा थोडक्यात विचार आपण केलेला आहे. या पुढील जो भाग आहे त्या भागामध्ये व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी ही जी कादंबरी लिहिलेली आहे, ती कादंबरी लिहिल्यानंतर ही इतकी लोकप्रिय कादंबरी झाली होती, प्रसिद्ध अशी कादंबरी झाली होती. या कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याचं किंवा चित्रपट तयार करण्याचं एका दिग्दर्शकाने ठरवलेलं आहे आणि या कादंबरीवर चित्रपटाची निर्मितीही देखील झालेली आहे. ज्या पद्धतीने कादंबरी लोकप्रिय झाली, त्याच पद्धतीने बनगरवाडी या चित्रपटावरही लोकांनी पसंतीची मोहर उमटवलेली दिसून येते. प्रेक्षकांना बनगरवाडी हा चित्रपट देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झाल्याचं त्यांच्या भावना आहेत. चित्रपटही अतिशय लोकप्रिय झालेला आहे. मग या चित्रपट निर्मितीच्या प्रसंगावेळी जेव्हा दिग्दर्शक, कॅमेरामॅन आणि स्वतः व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडी या गावाला भेट देतात, तेव्हा त्यांना हवे ते फोटो शूटिंग त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि नंतर ते सांगली येथे मुक्कामासाठी जाण्यासाठी निघतात. त्यावेळी तेथील गावातील एक व्यक्ती माडगूळकर यांना तुमचे आणि तुमच्या वडिलांचे या गावाशी काय नातेसंबंध आहेत या संबंधीची एक आठवण त्यांनी सांगितलेली आहे. ती आठवण सांगितल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचीही चर्चा लेखकांनी पुढे या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेसंदर्भातील आपली भूमिका विशद करताना मांडलेली आहे, सांगितलेली आहे. ते पुढील पद्धतीने वर्णन करताना म्हणतात की माडगुळ्याला पिलेगाची लागण झाली, उंदरं पडू लागली, पिलेगाची गाठ उठून माणसं मेली. तसं तुमचं घर गाव सोडून ह्या देवळात येऊन राहिलं तुमची आई, बा आणि आजी, असं जेव्हा तो ग्रामस्थ त्या ठिकाणी त्यांना म्हणतो, त्यावेळी लेखकाच्या मनामध्ये म्हणजे स्वतः व्यंकटेश माडगूळकर यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याची चर्चा त्यांनी पुढील प्रमाणे केलेली आहे. एवढंसं ते देऊळ, त्यात 3 माणसं, कपडे लत्ते, पाण्याची स्वयंपाकाची भांडी कशी राहिली. वाडीला वाहता ओढा नव्हता, कोरड्या ओघळीत खांदून केलेला हेळ होता. पाणी कुठलं आणत असतील. ही प्लेगाची हकीकत 580 वर्षापूर्वीची असावी. म्हणून लेखकाच्या मनासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की हा जो गावकरी आहे, तो गावकरी म्हणतो आहे की तुमची आई, तुमचे वडील आणि तुमची आजी या मंदिरामध्ये येऊन राहिलेली आहे. त्यावेळेस लेखकाला प्रश्न पडतो आणि ते आपल्या मनातील भावना विशद करताना म्हणतात की एवढंसं लहान देऊळ आहे, या देवळामध्ये ही 3 माणसे कसे राहिलेली असतील. त्याचबरोबर त्यांच्यासमोर स्वयंपाकाची भांडी असत, कपडे लत्ते, मग त्यांनी एवढ्या जागेमध्ये कसं वास्तव्य केलं असेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी एका कोरड्या ओघळीमध्ये एक पाण्यासाठी खेळ केलेला होता. मग हे पाणी कुठून आणत असतील. आणि हा जो गावकरी आहे तो प्लेगच्या साथीचं वर्णन करतो आहे. तर ही प्लेगची साथ साधारणतः 580 वर्षापूर्वी आली असावी असा अंदाज किंवा असा विचार कादंबरीकार या ठिकाणी मांडताना दिसून येतात. माडगुळ्याला प्लेगाची साथ आल्याचं कधी कोणी बोलल्याचं मला आठवत नाही. इतकंच नाही तर माडगुळ या गावी प्लेगची साथ आल्याचं असं कोणी मला सांगितलेलं नाही किंवा आठवत नाही, असाही एक विचार कादंबरीकार या ठिकाणी बोलून दाखवतात. माझी आई जुन्या हकीकती सांगायची, तिनंही प्लेगविषयी सांगितलं नाही. म्हणजे ही आठवण तीही विसरली असावी.
वयाच्या 12व्या वर्षी लग्न होऊन ती शेत पळून 12 मैल माडगुळ्याला सासरी आली म्हणे. मग आपल्या आईच्या संदर्भातील ही एक आठवण कादंबरीकार व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी सांगताना म्हणतात की साधारणतः 580 वर्षापूर्वीची ही प्लेगची घटना असावी. परंतु हा प्लेगची साथ आल्याचं किंवा कोणी बोलल्याचं मला या ठिकाणी आठवत नाही. माझी आई काही जुन्या हकीकती किंवा काही गोष्टी सांगायची, पण तिनेही हा घटनाप्रसंग विसरला असावा असं लेखकाला वाटतं आहे. कारण त्यापूर्वी त्या काळामध्ये अगदी लहान वयातच लग्न होत असत. लेखकांची जी आई आहे त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचे लग्न म्हणजे त्यांच्या आईचं लग्न त्यांच्या आईच्या वयाच्या 12व्या वर्षी झालं होतं आणि ती शेत फळवून म्हणजे त्यांचं जे आजोळचं गाव आहे ती 12 मैल माडगुळ्याला सासरी आली होती. अशी एक आठवण तर ती आई माझी सांगत होती असं लेखक या ठिकाणी आवर्जून उल्लेख करताना दिसून येतात. म्हणून त्या ग्रामस्थाने जे सांगितलेलं आहे की तुम्ही या मंदिरामध्ये येऊन राहिला होतात म्हणजे तुमचे आई वडील आणि तुमची आजी तिथे राहिली होती असं जेव्हा तो ग्रामस्थ सांगतो आहे तेव्हा लेखकाच्या मनासमोर जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचीही चर्चा लेखक या ठिकाणी करताना दिसून येतात. पुढे आणखीन काही भाग या कादंबरीच्या संदर्भामध्ये वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, जुनी आठवण व्हावी अशा वास्तू होत्या. शाळा होती, तालीम होती, मारुतीचं देऊळ होतं, पार होता, निंबाचं झाड होतं. म्हणून लेखकाने आपल्या बनगरवाडी या कादंबरीमधून जो भाग वर्णन केलेला आहे याची सविस्तर अशी चर्चा आपण पुढे जेव्हा कादंबरी क्रमशः पाहू तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याचं वर्णन करणारच आहोत. पण या ठिकाणी पार्श्वभूमी म्हणून कादंबरीकाराने जे विचार मांडलेले आहेत तेही समजून घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून जुनी आठवण व्हावी म्हणजे कादंबरीमधून वर्णन केलेला जो भाग आहे तो मी अनेक वर्षानंतर बनगरवाडी या कादंबरीवर जेव्हा चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरलं तेव्हा अनेक वर्षानंतर मी जेव्हा बनगरवाडीला आलो तेव्हा मी वर्णन केलेल्या काही वास्तू काही ठिकाणं ही आजही अस्तित्वात असल्याचं मला दिसून आलेलं आहे. म्हणून त्यामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण घटक आहेत किंवा महत्त्वपूर्ण वस्तू आहेत त्याची नोंद कादंबरीकार येथे करताना दिसून येतात. त्यामध्ये काही वास्तू होत्या म्हणजे काही जुने घरं होती. शाळा तर त्यांनी पाहिलेलीच होती, ती शाळाही तशीच होती. जी तालीम बांधलेली होती ती तालीम आज देखील होती. मारुतीचं देऊळही होतं, पार होता आणि जे निंबाचं झाड ज्या ठिकाणी शिक्षक बसत होते ते निंबाचं झाडही होतं असं ते या ठिकाणी वर्णन करतात. एक अतिशय चांगला विचार कादंबरीकार पुढे मांडताना दिसून येतात. ते म्हणतात की माणसाने केलेल्या बऱ्या वाईट कृत्यापेक्षा त्यांना लावलेला वृक्ष जास्ती टिकतो. वाडीच्या मध्यभागी लांबलेला हा निंब कोणी लावला असेल? वाडीनं तो सांभाळला होता. थंड सावली देणारा तेवढा एकच वृक्ष उभ्या वाडीत होता. लेखकाने एक वृक्षारोपणाचं महत्त्व झाडाचं महत्त्वही या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की माणसाने बऱ्या वाईट कृती किंवा बऱ्या वाईट घटना ह्या प्रत्येक माणसाच्या हातून होताना दिसून येतात. काही चांगल्याही घटना होतात, काही वाईटही घटना होतात. परंतु जेव्हा माणसं आपल्या कृती हेतुपूर्वक करतात मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो त्यापेक्षा एखाद्या माणसाने जर एखादं वृक्ष लावलं तर त्यांनी लावलेला वृक्ष हा अनेक पिढ्यापर्यंत तसाच राहतो. माणसे निघून जातात पण त्यांनी लावलेली जे झाडं आहेत ती झाडे तसेच टिकून असतात. त्याचपैकी लेखकाला दिसून आलेलं जे एक झाड आहे ते निंबाचा वृक्ष कोण लावला असेल? अनेक पिढ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत पण हा निंबाचा जो वृक्ष आहे तो आजही त्या ठिकाणी गावाला वाडीला सांभाळत उभा आहे. अनेक पिढ्याचा तो साक्षीदार आहे आणि उभ्या वाडीमध्ये थंड सावली देणारा तो एकमेव वृक्ष आहे असं झाडाचं महत्त्व देखील व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी व्यक्त करताना दिसून येतात.
व्यंकटेश माडगूळकर यांनी ज्या काही जुन्या आठवणी सांगितलेल्या आहेत, त्या जुन्या आठवणीमध्ये शाळा आहे, तालिंब आहे, तो पार आहे, निंबाचं झाड आहे, अशा काही महत्त्वपूर्ण घटकाची नोंद ते या ठिकाणी करताना दिसून येतात. आणखीन या कादंबरीच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक असे महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत. त्याचाही विचार आपण पुढील तासिकेमधून करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.